मी मोहन काळोगे, राज काळोगेचे आम्ही पॅरेंट्स आहोत. आम्हाला योगेश सरांचा रेफरन्स राम भैयाकडून मिळाला आणि आम्ही त्यानिमित्ताने योगेश सरांकडे आलो. योगेश सरांकडे पूर्वी आलो असताना नेमकं मग आम्ही तेव्हाच डिस्टर्ब होतो ॲक्च्युली पालक म्हणून, किंवा त्याला नेमकं काय करायचं बा, बोर्डाचा अभ्यास करायचा का नीटचा अभ्यास करायला पाहिजे. तर योगेश सरांनी त्या टायमाला त्याचं ॲनालिसिस करून क्लिअर कट सांगितलं की याला पहिले आता बोर्डचा अभ्यास करून आहे. आणि आम्हाला लिटरली वाटत होतं का बोर्डमध्ये पास होतो किंवा नाही होतो. आणि त्यांनी बोर्डमध्ये आता 71% पाडले. आणि त्याच्यानंतर परत डिस्टर्ब झाल्यानंतर परत सरांकडे आलो आम्ही. आणि आल्यानंतर आता सरांनी त्याचे परत ॲनालिसिस केलं आणि ॲनालिसिस केल्यानंतर त्याचं क्लिअर कुठे प्लस आहे, कुठे मायनस आहे, स्ट्रॉंगनेस काय आहे, त्याची ॲबिलिटी काय आहे, हे सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. सरांनी आणखी त्याला 2 दिवस विचार करून परत त्याला कॉन्टॅक्ट करणार आहे तो. आणि बेस्ट योगेश सर म्हणजे छान एकदम प्रत्येक पॅरेंटच्या अडचणीमध्ये मदत करणारे सर आहेत. आणि उत्कृष्ट त्याच्यामुळे आम्हालाही कळलं की आमच्या तिरंगीमध्ये कुठे स्ट्रॉंग आहे, कुठे वीक आहे, पुढे काय होऊ शकतो, हे एकदम व्यवस्थित त्यानंतर आकलन झालं. नाही तर मग आपण कुठेतरी भरकटत असतो. त्यानिमित्ताने थोडंसं पाथ मिळेल आपल्याला सगळ्या एक करिअरमध्ये काय करता येईल, काय नाही करता येईल. बरोबर ना? तुम्ही बोलत आहे की मी वर्षा काळोगे, राजची मम्मी बोलते. म्हणजे जेव्हा 12वी नंतर राजचा रिझल्ट लागला तेव्हा आम्ही थोडं कन्फ्यूज झालो होतो की आता त्याला कुठल्या साईडला आपण ॲडमिशन घ्यायला पाहिजे असं. तर आता योगेश सरांकडे आल्यावर कळलं की त्यांनी काउन्सिलिंग केल्यावर लक्षात आलं की आमच्या मुलाची कपॅसिटी किती आणि कितपत आहे बुवा असं. आणि त्यांनी मग आम्हाला BBAला ॲडमिशन घेण्यासाठी रेफर केलेलं आहे. त्या दृष्टीने आम्ही तसं आता विचार चालू करते. म्हणून मला सगळ्यांना असं सांगावं असं वाटतं की प्रत्येक पॅरेंट्सने निदान 10वीला मुलगा असेल त्यावेळेला आपण मुलांचं काउन्सिलिंग करून घेतलं तर आपल्याला खरंच योग्य दिशा मिळते आणि आपण त्या दृष्टीने मुलांचं म्हणजे करिअर व्यवस्थित घडवू शकतो असं मला वाटतं.